चला रवी गांगड RK पंचांची सोय करत असणार. चला पटापट घ्या, शेवटचा सामना आहे. 3 षटकाचा सामना. 3 षटकामध्ये फक्त आपल्याला विचार केला ना, शेवटचा सामना. आणि या शेवटच्या सामन्यामध्ये पाहता आपण 2 सामने येऊन ठेपल्यात संघ. एका साईडला बोनुली संघ, त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना तामसाई संघ. ज्या संघाने पहिला दिवस गाजवला बोनुली संघाने, आणि त्यानंतर दुसरा दिवस ज्या संघाने गाजवला तो तामसाई संघ. पाहता आपण पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज पंडित. पहिला चेंडू मात्र डॉट फेकलाय पंडितच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी करत असताना मंगलवीरला हा चेंडू मात्र डॉट फेकलाय. कालचा दिवस मात्र मंगलवीरने गाजवला होता. हो, चाबूक शॉट, चपराक शॉट पाहतोय. चेंडू जायला उपटाला पार, चेंडू सीमा पार. हा येतोय चौकार ब्रँडेड क्वालिटीचा. चौकार आला. चौकाराच्या मदतीने तोटा स्कोर पाहतो आपण. श्री गणेशा झालाय तामसाई संघाचा. मंगलवीरने मात्र चौकार ठोकलाय. चपराक शॉट पाहिला आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय. पंडितचा स्वागत केला मी तर म्हणेन. पहिला चेंडू मात्र डॉट जरूर टाकला पंडितने, त्यानंतर मात्र तुटून पडला मंगलवीर. चांगलाच फटकेबाजी पाहिली. फायनलचा सामना. चला वेळ कमी खर्च करा आपण. हो, यावेळेस मात्र चांगला फटका. उंच गाठले, अंतर कमी, मात्र क्षेत्ररक्षण आला या ठिकाणी. चांगला जजमेंट आणि झेज सुद्धा टिपलाय. आणि जो मंगलवीरने चौकार मारला होता त्या मंगलवीरला मात्र माघारी परतवलाय. पहिला झटका क्रमांक लागलाय तामसाई संघाला. शेवटचा सामना हा पाहतोय. जास्तीत जास्त धाबा बनवावे लागते समोर संघ. पाहता आपण ज्या संघाने मात्र ना अक्षरशः फलंदाजीवरती मात्र सामना जिंकलाय मी तर म्हणेन. समोरच्या संघाला चेसिंग करून दिली नाहीये बोनुली संघ. पाहता आपण आदरणीय योगेश पाटील साहेबांचं आगमन झालंय. साहेबांना विनंती असेल या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने आपला सरसे स्वागत. पहा, बोनुली संघ खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये फायनलचा सामना पाहता आपण. या साहेबांचा स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. डावखुऱ्याचा फलंदाज प्रभाकर. हो, फुलटॉस चेंडू आणि त्यावरती मात्र विकेट. दांडी वाकवली या पंडित या गोलंदाजाने. काय गोलंदाजी केली. 2 चेंडू मध्ये 2 झटके लागत असताना तामसाई या संघाला. लागोपाठचा दुसरा झटका लागला मी तर म्हणेन तामसाई संघाला. नवीन फलंदाज इंटरेस्ट झालाय मैदानाच्या आतमध्ये. प्रवीणचा वापर केला गेलाय. कालच्या दिवसामध्ये प्रभाकरने मात्र प्रभावित केला होता. तो फलंदाज न भोपला फोडताना मैदानाच्या बाहेर झालाय. प्रवीणला पाहताय मैदानाच्या आतमध्ये. जो फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहताय ना, राजला. 17 का खतरा आणि खतराचा जाय. खतरो का खिलाडी जाना जाता है भाई राजला, ज्याच्या नावाने मात्र संघ ओळखला जातोय. ना आदरणीय विलास निरगोडे सुद्धा त्यांच्या सोबत मात्र पाहत आहे, उपस्थित आहे. त्यांचाही स्वागत. योगेश पाटील साहेबांचं स्वागत. जाऊया डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. सिंगल आली आहे. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्डवरती धावा लागल्या गेल्या. 5 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पंडितने मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. कंजूशी गोलंदाजी पाहतो. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आणि षटक संपलं गेलंय पहिलं. आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा जमा केल्या तामसाई संघाने. आदरणीय योगेश पाटील साहेबांकडनं मात्र एटीएम खुला केलाय. एक विकेट घेतला तर तब्बल विकेट साठी मात्र 2000चा पारितोषिक दिला जाईल साहेबांकडनं. आल्या मात्र साहेबांनी एटीएम खुला केलाय आपल्या संघासाठी. पाहताय चांगला जाच खेळ राहिलाय. मात्र या स्पर्धेमध्ये ना बोनुली संघाने मात्र एकतर्फी सामना जिंकला. सर्व पहिला दिवस मात्र गाजवला होता. त्यानंतर मात्र बांधणवाडी विपक्षात खेळत असताना 47 धावा कुठल्या 3 षटकामध्ये. काय फटकेबाजी राहिली होती नरेश या फलंदाजाची. तोच गोलंदाज सज्ज झाला गोलंदाजी मार्कवरती. नरेश शायकेला फलंदाज राजला पाहताय, ज्याच्या नावाने मात्र हा संघ ओळखला जातो. राज
तोच फलंदाज स्ट्राईक एंडला. चला सामना स्टार्ट करा. टाइम मात्र अलर्ट असेल याच्यावरती लक्ष द्या आपण. फायनलचा सामना अजून एक विनिंग होरायची आहे. मात्र सज्ज झालाय नरेश गोलंदाजी मार्कवरती. हो कदाचित हा चेंडू मात्र खराब फेकलाय गोलंदाज नरेश याने. आणि जो मालिकावीरचा जो कूलर आम्हाला पुरस्कृत केलाय ना SK ग्रुप यांच्याकडनं मात्र आम्हाला कूलर पुरस्कृत केलाय. आणि या ट्रॉफ्या पाहताय ना चमचमत्या. आदरणीय तुषार मधुसूदन पाटील माजी सरपंच पाहता आपण यांच्याकडनं मात्र ह्या ट्रॉफ्या आम्हाला सर्व पुरस्कृत केल्यात. सन्मान चिन्ह पाहताय. पहिल्या क्रमांकाची दुसऱ्या क्रमांकाची तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी. आणि त्यानंतर मात्र जो सिरीजला कूलर पाहताय ना आपण तो कूलर मात्र SK ग्रुप कडनं मला पुरस्कृत केलाय. करूया मान्यवरांचं स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अपील मात्र केली होती आणि पंचांना गुमराह करण्याचं काम केलं होतं. पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्राईक एंडला फलंदाज राज. हो शॉर्टअपलेनचा हा चेंडू होता. कदाचित शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचं काम केलं होतं. सिंगल. या सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर पुढे सरक लागलाय. जाऊन पोहोचलाय 7 आकड्यावरती. सुरुवात मात्र थोडीशी खराब झाली आहे तामशेर संघाची. आणि त्याचं एकमेव कारण मात्र सुरुवात बनवली संघाच्या पंडितने मात्र दमदार करून दिली आहे. फक्त 5च धावा खर्च केले होते पंडितने. काय गोलंदाजी राहिली होती. 2 विकेट मात्र आपल्या नावावरती ठेवले ते पंडितने. पुढे एकदा सज्ज झालाय. हो पाहिला गेला तर पंच आमच्याकडे बोलतील. हा चेंडू खराब फेकलाय. वाईट चेंडू. नरेशच्या माध्यमातून ना 2 चेंडू खराब टाकल्यात नरेशने. शेवटचा सामना पाहता आपण. आणि शेवटच्या सामन्यामध्ये मात्र 2 संघ येऊन ठेपल्या गेल्यात. एका साईडला तामसाई संघ पाहताय त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना बोनुली संघ जा. हो गेंद मारना चाहते थे वासी में, गेंद गई है काशी में. निगाही कहीं और निशाना कहीं और. पहा जखम झालाय मांडीला आणि इलाज केला मात्र शेंडीला. मी तर म्हणेन नरेशच्या माध्यमातून थोडासा गती केली होती कमी या चेंडूवरती. डॉट चेंडूची सांगता जास्तीत जास्त धावा बनवावा लागतील. फलंदाजीच्या जोरावरती मात्र संघ सामना जिंकल्यात. हो चपराक शॉट पाहतोय. शतरक्षण नाही आहे. गॅप खूप मोठी आहे आणि शतरक्षण येईल का हा प्रश्न पडलाय. शेवटच्या मुवमेंटला प्रयत्न जरूर केले. चेंडू जाई सीमा पार. राजच्या बॅटमधनं आहे तो चौकार. चौकाराच्या मदतीने तोटा स्कोर जाऊन पोहोचलाय 12 आकड्यावरती. पा या षटकामध्ये ना चेंडू फेकल्या गेलेत अद्याप 4 आणि 4 षटकामध्ये 4 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात नरेश या गोलंदाजाने. 5-7 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा सज्ज असेल. फुल टॉस. कदाचित फुल टॉस होता आणि फुल टॉस वरती फुल टोल उसूल करायचा होता. राज हा फलंदाज बीट झाला. मी तर म्हणेन लाईन. कदाचित चेहऱ्यावरती हात सुद्धा ठेवलाय राजने. काय हे काय केलं मी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा सामना सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण लाईन मात्र मिस केली राजने. त्याचं एकमेव कारण मात्र नरेशने सुरुवातीला चेंडू वाईट टाकले जरूर. त्यानंतर मात्र स्वतःला सावरलाय. चांगली गोलंदाजी करत असताना नरेश हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यावेळेस मात्र आपली गोलंदाजी पाहिली आपण. कदाचित घाई केली होती. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं काम केलं होतं. मी तर म्हणे डॉट चेंडूची सांगता. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. तोटा स्कोर पाहत आहे. धावपटलावरती धावा लागला गेल्या. 2 गडी बाद 12 आकड्यावरती जाऊन पोहोचला. चला स्पीडअप करा. टीम मिनिट नको या बनवली संघ. शेवटचा सामना आपल्याला मात्र फलंदाजी करायची आहे. त्यानंतर मात्र सत्कार सोहळा पार पाडला जाईल व्यासपीठावरती. बक्षीस वितरण तर मात्र त्यालाही वेळ जाईल. आपण थोडासा फास्ट केला. सूर्यास्ताला जाण्याच्या अगोदर हा सामना फिनिश झाला पाहिजे. षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्यात 12. म्हटलं जातो ना 3 तारा पावणे 12. 3 तारा पावणे 12 आणि फटाफट चहा ठेव पोरा असा पाहिला पण समीकरण. पंडितची मात्र योग्य त्या टीचीने मात्र चांगली गोलंदाजी राहिली आहे. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज सज्ज झाला गोलंदाजी मार्कवरती. संतोष आदरणीय योगेश पाटील साहेबांच्या माध्यमातून मात्र 3 चेंडूवरती 3 विकेट कॅरी केले. विकेट हॅट्रिक
तर तब्बल 2000चा पारितोषिक दिला जाईल साहेबांच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज झाला गोलंदाजी मार्कवरती. हो चांगला चेंडू यॉर्करचा वापर आणि थोडीशी या चेंडू मध्ये गती कमी होती आणि तीच गती मात्र ओळखली आली नाही. फलंदाज पाहतो आपण प्रवीण या फलंदाजाला प्रवीण पहा डॉट चेंडू तुम्ही खेळाल तर थोडासा संघावरती प्रेशर निर्माण होईल. हो यावेळेस मात्र दूरवरून खेळण्याचा प्रयत्न कदाचित हा प्रश्न पडलाय. ओहो यावेळेस मात्र कहाणी मिटुष्ट मी तर म्हणेन काही गरज नव्हती. पहा राजेश मात्र प्रयत्न करत होता कधी मला स्ट्राईक मिळेल आणि त्या स्ट्राईकच्या नादाने राजेश थोडासा स्टेप आउट झाला होता आणि त्यानंतर मात्र अक्षरशः राजेशला स्ट्राईक मिळाली. माशासारखा तडफडत होता मी तर म्हणेन राजेश. आता मात्र आता खरा नाहीये गोलंदाजाचा हा प्रश्न पडलाय. विस्फोटक फलंदाज पाहतोय राजेश 17 का खतरा जर्सी नंबर पाहतो आपण त्याच्या टी शर्ट वरती. टोटल धावपटलावरती धावा लागला गेला तब्बल 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टॉस उचलकार. हा हो अंतर सुद्धा गाठलाय. का मला स्ट्राईक पाहिजे होती का मी झगडत होतो त्याचं उदाहरण दाखवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये राजा फलंदाज षटकार ठोकलाय. षटकाराच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावरती. अजूनही विचार केला 3 चेंडू शिल्लक आता या षटकाचे. 3 चेंडू मध्ये किती धावा जमा करेल 2 षटकामध्ये मात्र जकडून ठेवला होता नरेशने. त्यानंतर मात्र पंडितने फक्त 12 धावा खर्च केल्या होत्या. हो चपाक शॉट पाहतोय गॅप खूप मोठी आहे. शतरक्षण आहे चेंडू मागे धावतोय. यावेळेस मात्र दो दिगाडा ना काम बिगाडा आणि यावेळेस मात्र बोक्सी फाटली बनवलीची या खेळाडूची. चेंडू जाय सीमा पार हा येतोय षटकार नव्हता चौकार. या चौकाराच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. चांगली फटकेबाजी पाहतोय राज या फलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाजावरती प्रति हल्ला चढवला जातोय. कदाचित गोलंदाज कमी पडला असेल. हो चांगला पाहतोय षटका पाहतो खूप गॅप मोठी आहे. चेंडू थांबणार नाही आहे. चेंडू जाईल गोलीच्या वेगाने. AK-47 डू चौकार राजच्या बॅटमंद. काय धमाक आहे पहा. जसा मात्र स्ट्राईकला आलाय तसा तुटून पडलाय गोलंदाजावरती. ह्या चौकारच्या मदतीने तोटा स्कोर जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पहा कदाचित हा थ्रो केला नसता. हो यावेळेस मात्र राज स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं काम करेल मी तर म्हणेन. वाईट चेंडू फेकला पुन्हा एकदा सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती. अजूनही मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि शेवटच्या चेंडूवरती किती नंबर लागेल हा प्रश्न पडला तामसाई संघाला. सुरुवातीला मात्र फक्त 2 षटकामध्ये फक्त 12 धावा होत्या. त्यानंतर हा गोलंदाज थोडासा महागडा ठरलाय. हो चांगला शॉट पाहताय शतरक्षण आहे त्या ठिकाणी. यावेळेस मात्र चांगला शतरक्षण. वाह काय शतरक्षण केला जातोय. जसा चेंडू हातामध्ये आलाय तसा चिपकलाय. फलंदाज बाद असेल. फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 29 आकड्यावरती 30 धावेचं लक्ष ठेवलंय. चांगली धावसंख्या मी तर म्हणेन जमा केली आहे तामसाई या संघाने. चला तामसाई संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं आहे आपल्याला. सुरू असताना जाण्याच्या अगोदर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं आहे.
पाच समीकरणचा विचार केला ना तामसाई संघाने मात्र पहिल्या सत्रामध्ये धाबा बनवल्यात 29-30 धाबीचा टार्गेट सेट केलाय आणि बनवली संघाच्या पुढे नेऊन टेपलाय. पा कदाचित हा थ्रो फेकला नसताना तर राजेश मात्र नॉच टेकला उभा असता. पा क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नसतो. जो खेळ मात्र चांगला करेल त्याला मात्र मानला जातो क्रिकेटमध्ये. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. संतोष आता त्याच्या सुप्तीला पाहता फलंदाज 41 अंकुश हा फलंदाज. ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धा पाहता आपण. पहिल्या सत्राचा मात्र टोटल पाहिला 29 धाबा. 30 धाबीचं लक्ष ठेवलं गेलंय बनवली संघा पुढे आणि 18 चेंडू मध्ये बनवायच्या 30 धाबा. प्रत्येक षटकाचा विचार केला ना 10ची सरासरी. प्रत्येक षटकाचा विचार केला 10ची सरासरी गाठायची आहे मैदानाच्या आतमध्ये. या दोन्ही फलंदाजाला एका साईडला पाहता आपण फलंदाज संतोष, त्याच्या सोबतीला पाहता अंकुश, हे दोन्ही सलामीवीर. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. राज हा फलंदाज. राजशीद सज्ज झालाय. स्ट्राइक एंडला फलंदाज सज्ज झालाय. पंचाचा ग्रीन सिग्नल. गेम स्टार्ट. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती राज या गोलंदाजाला पाहताय. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज. 30 धाबीचं पाटलन करायचं आहे. हो, पहिल्या चेंडूवरती आघात केलाय आणि पहिल्या चेंडूवरती मात्र काय फटका लगावलाय. वा, चौकार ठोकलाय. चौकार आणि आकार ओपन झाला. मी तर म्हणेन बोनुली संघाचा काय फटका होता. जसा चेंडू टाकला तसा मात्र बॅटचा फेस ओपन केला. त्यानंतर मात्र गॅप सोडली आहे. चेंडू गेला सीमा पार. हा येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने टोटल स्कोर पाहता आपण 4 धाब्याने मात्र आक्रमण केलाय बनवली संघाच्या फलंदाजाने. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, हाईटचा वापर केला जातोय. यावेळेस मात्र वन बाउंडचा इशारा सुद्धा गेला जातोय. वॉर्निंग केली जाते गोलंदाजाला. डॉट चेंडू आला त्यानंतर मात्र पूर्णपणे हाईटचा वापर केला मी तर म्हणेन या गोलंदाजाने. पुन्हा एकदा सज्ज झाला राज. हो, यावेळेस मात्र चांगला फटका पाहतोय. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. चांगला क्षेत्ररक्षण. फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. 30 धाबा बनवायच्या आहेत. प्रत्येक षटकाचा विचार केला 10ची सरासरी गाठायची आहे. अद्याप 5 धाबा बनल्यात 3 चेंडू मध्ये. 3 चेंडू शिल्लक असतील या षटकाचे. स्ट्राइक एंडला फलंदाज पाहतो पुन्हा एकदा अंकुश. हो, क्रॉसेस बॅट खेळण्याचा प्रयत्न. कदाचित अंकुश या फलंदाजाने लाईन मिस केली आहे. जेवढे तुम्ही डॉट चेंडू खेळाल ना तेवढा संघावरती मात्र प्रेशर निर्माण होईल. डॉट चेंडूची सांगता आणि जेवढे चेंडू मात्र डॉट येतील ना तेवढा मात्र जल्लोष होईल तामसे संघाच्या बाजूने. पुन्हा एकदा सज्ज झाला राज. हो, यावेळेस मात्र पाहिला गेला तर हा चेंडू खराब फेकलाय. दिशाहीन गोलंदाजी. वाईट चेंडू. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. 30 धाबेचं पाटलान करायचं आहे आणि 30 धाबेच्या मदतीने पाहतो आपण धावसंख्या जमा केली आहे बोनुली संघाने 6 या आकड्यावरती. हो, चांगला चेंडू. जसा टप्पा पडलाय तसा डीपच राहिलाय चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू मात्र अंकुश या फलंदाजाला कमी खेळावं लागतील. राजचा विचार केला ना दोन्ही एंडनं गोलंदाजी करतोय. कधी कधी स्लो गतीचे चेंडू हाताळतो, कधी कधी गतीने चेंडू फेकतोय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, यावेळेस मात्र गेंद मारना चाहते थे वासी में और गेंद गई है काशी में. जखम मांडीला आणि हिला शेंडीला झाला अंकुशच्या. अंकुश मैदानाच्या बाहेर. टोटल पाहत आहे 6 धाबा. 6 धाब्याच्या मदतीने अजूनही मात्र 12 चेंडू मध्ये बनवायच्या 24.
आणि 24 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. प्रत्येक षटकाचा विचार केला ना 12ची सरासरी गाठायची आहे. नवीन फलंदाज एंटर झालाय, मागच्या मॅचचा हिरो नरेश हा फलंदाज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय प्रभाकर, जर्सी क्रमांक 18. कालच्या दिवसामध्ये मात्र प्रभावित केला होता प्रेक्षकांना ह्याच खेळाडूने, आणि पहिल्या दिवशी मात्र नरेश ने मात्र प्रभावित केला होता. नरेशला मात्र मागच्या सामन्यामध्ये मात्र चांगली फलंदाजी केली होती. या सामन्यामध्ये मात्र चांगली फलंदाजी करायची आहे नरेश या फलंदाजाला. हो, कदाचित हा चेंडू मात्र खराब फेकलाय, वाईट चेंडू. प्रभाकरनं हा खराब चेंडू फेकलाय, वाईट. भीमर साठी रेफर केलाय. हा चेंडू चेक केला जाईल, आपण किचच्या बाहेर आहे, इथे हाईट फ्रॅक्चर चेक केला असेल. या ठिकाणी मात्र लाईन लेन चेक केली जाईल. चला अजय गांगड आणि त्याच्या सोबतीला पाहत आहे आदरणीय बिपिन पाटील साहेब, याच्या माध्यमातून हा डिसिजन चेक केला जाईल. दूध का दूध और पानी का पानी. निश्चितच आम्हाला तर काही दिसत नाहीये. बॉलर राईट मुहूर्त झाला म्हणून आम्हाला काही समजत नाहीये, पण चेंडू जो पंचांचा डिसिजन असेल वाईट दिला जाईल, सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने मात्र स्कोर कार्ड पुढे सरकल. हो, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, यावेळेस मात्र विकेट किपर बीट आणि सिंगल येते. एकेर दुहेर काही फरक पडणार नाहीये. प्रत्येक षटकामध्ये एक मोठा फटका जरूर असेल, मारावा लागेल बनोली संघाच्या या फलंदाजाला. सिंगल आली, या सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. वन बाउटचा इशारा सुद्धा केला जातो गोलंदाजाला, वॉर्निंग दिली आहे. हो, यावेळेस मात्र चांगला फटका, क्षेत्ररक्षण आहे, चेंडू मागे धावतोय आणि चांगला जजमेंट आणि संपलाय नरेशच्या फलंदाजाचा खेळ. बनोली संघाला लागला तब्बल दुसरा झटका. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये, मनोज एंटर झालाय. नरेश मात्र मागच्या सामन्यामध्ये हिरो ठरला होता, या ठिकाणी मात्र या सामन्यामध्ये झिरो मैदानाच्या बाहेर. मनोज आलाय मैदानाच्या आतमध्ये, चांगली फटकेबाजी करायची. विचार केला ना समीकरणचा, अजूनही मात्र 22 धाबीची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील 10 मध्ये बनवायचे आहेत 22. पुन्हा एकदा सज्ज झाला प्रभाकर, स्ट्रायकिंगला मनोज. यॉर्करचा वापर आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवलाय, कदाचित डायरेक्ट हिट सुद्धा केला होता. बाल वाचलाय मी तर म्हणेन फलंदाज. सिंगल आली, या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. समीकरणचा विचार केला, अजूनही 21 ची गरज असेल. 9 चेंडूमध्ये 21 बनवायचे आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज पाहतोय संतोष हा फलंदाज, आणि संतोषला मात्र जबाबदारी घ्यावी लागेल खांद्यावरती. या धाबा मात्र बनवाव्या लागतील. गोलंदाज पाहतोय ना प्रभाकर, बॅटचा फेसच मात्र ओपन करून देत नाहीये. पुन्हा एकदा यॉर्कर, ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बुंदा. प्रभाकरच्या माध्यमातून हा आगीचे गोले मात्र सफर करत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रभाकर ऑन द फायर. डॉट चेंडूची संख्या, जेवढी तुम्ही डॉट चेंडू खेळाल ना बनोली संघ, तेवढा मात्र संघावरती प्रेशर निर्माण होईल मी तर म्हणेन. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, शॉर्ट बॉल पुल केलाय आणि पूल पॉवरफुल होईल का हा प्रश्न पडलाय आणि चेक केला जाईल. त्या ठिकाणी ओलिंडर सुद्धा आहेत आमचे पंचांचा. ओलिंदाचा फलंदाज बाद, काय क्षेत्ररक्षण केलाय, वा दमदार क्षेत्ररक्षण राहिलाय. फलंदाज बाद.
आदरणीय रामागिरे यांचं आगमन झालेलं आहे. फलंदाज बाद असेल. पहा चांगला झेल टिपला, स्वतःला झोकून दिला चेंडूवरती. काय झेप लावली होती मी ते म्हणेन, खेळाडू होता त्या ठिकाणी. दत्ता खंडवीने काय झेल टिपलाय, अप्रतिम झेल राहिला होता दत्ता खंडवीचा, दमदार. कदाचित जवळ जवळ हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेरच होता. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. सुरेश मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. सुरेश एंटर झालाय. प्रभाकरचा मात्र प्रभावित झालाय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. समीकरणचा विचार केला तुम्ही 7 मध्ये बनवायचे आहेत 21. या 21 जबा कंपल्सरी बनवायचे आहेत आपल्याला. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला त्या ठिकाणी. झेल मात्र अप्रतिम होका, स्वतःला झोकून दिला चेंडूवरती. त्यानंतर मात्र स्वतःचा बॉडी बॅलन्स कंट्रोल केला. नवीन फलंदाज एंटर झालाय. या चेंडूवरती मात्र पाहिला जाईल डॉट. फक्त पाहतच राहिला चेंडू. डॉट चेंडूची सांगता. आता समीकरणचा विचार केला 6 चेंडू शिल्लक असतील आणि 6 चेंडू मध्ये बनवायच्या तब्बल 21 धावा. चला स्पीडअप करा थोडासा, अंधार झाला मी तर म्हणेन. नवीन गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. गोलंदाज पाहतो आपण. महेश या गोलंदाजाचा वापर केलाय. समीकरण विचार 6 चेंडू मध्ये बनवायच्या तब्बल 21 धावा. हे 21 धावा कंपल्सरी बनवायच्या मी तर म्हणेन. चला स्पीडअप करा थोडा समय. स्वतःला स्टेट सारा मैदानाच्या आतमध्ये महेश सज्ज झालाय. बनवायच्या 6 मध्ये 21. यावेळेस मात्र पहिला चेंडू दिशाहीन गोलंदाजी. दिशा भरकटला ना तर दशा व्हायला वेळ लागणार नाहीये. आणि हा चेंडू मात्र पहिला महेशने खराब फेकलाय. पुन्हा एकदा समीकरण चेंज झालाय. टोटल पाहताय दापटलावरती धावा लागल्या गेल्या. आता 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आता मात्र अजूनही 20 धावींची गरज. हो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण नाही या जवळपास. एक धाव तर वेगाने पुढे केले गेले. दुसरीचा प्रयत्न 2 पूर्ण होतील का हा प्रश्न पडलाय. होल कावडी दिली आहे मी तर म्हणेन चेंडूने. आणि नशिबाची साथ नसेल कदाचित. सिंगल मिळाली आहे. एकीर्तीने काही फरक पडणार नाहीये मी तर म्हणेन. हल्ला भोल करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. बनवली या फलंदाज झाला. अजूनही मात्र समीकरण चेच. चेंडू मात्र 5 शिल्लक असतील. 5 चेंडू मध्ये बनवायच्यात 19 धावा. हरचंद्र लांगी यांचं आगमन झालाय. स्पर्धेच्या वतीने आपला सरसे स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला तामसे संघ पाहतोय, त्याच्या आगे फाईट करत असताना बोनिवली संघ. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा फायदा घेता आला नाहीये. असे जर फुलटॉस चेंडू आले ना तर नक्की सीमा रेषेच्या पलीकडे धाडावा लागतील. पण थोडासा अडचणीत सापडतात. नरेश लवकर बाद झाला. त्यानंतर पहिला पण संतोष लवकर बाद झाला. त्याचाच मात्र थोडासा संघावरती प्रेशर निर्माण झालाय. आता समीकरणचा विचार केला 4 मध्ये बनवायच्या 18. कदाचित एका मोठा फटका आला तर मॅच मध्ये मात्र रंगत निर्माण होईल. हो थोडासा बॅचचा फेस मात्र मी तर म्हणेन लवकर ओपन केला. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर चेंज झालाय. आता 3 मध्ये बनवायच्या 17 का खतरा भाई. 3ही मोठे फटके मात्र मारावा लागतील. गेला फलंदाज मनोज. हा कारनामा करेल का मनोज हा प्रश्न पडलाय पूर्ण बनवली टीमला. 3 मध्ये 17 बनवायचे आहेत. हो यावेळेस मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला पण राजेशच्या माध्यमातून. चांगला झेल. फलंदाज बाद होतोय मनोज. चला आता मात्र पूर्णपणे पकड मजबूत केली मी तर म्हणेन तामसई या संघाने. आता 2 चेंडू मध्ये बनवायच्या 17 आणि 2 चेंडू मध्ये 17 बनतील का हा प्रश्न पडला आता प्रेक्षकांना. जवळ सामना निसटलाय बोनुली संघाच्या माध्यमातून. कदाचित एक नो चेंडू आणि नो चेंडूवरती षटकार तर मॅच मध्ये मात्र पलटवार करू शकतो. आता मात्र नशीबत बदलेल मित्र हा सामना. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये आकाश. 2 मध्ये पाहिजे 17 बनतील का हा प्रश्न पडलाय.
क्रिकेट आहे बाई बाई, क्रिकेट मध्ये काही होऊ शकतो. हो चांगला चेंडू, चांगला चेंडू. आता मात्र पूर्णपणे पकड मजबूत केली आहे. फक्त शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र फायनलचा सामना ना प्रेक्षकांना जेव्हा जसा हवा असा ना तसा झाला नाही. हे सामना एकतर्फी सामना पाहतोय आपण. हो चांगला चेंडू, चांगला चेंडू. यावेळेस मात्र चॅम्पियन ठरलाय तामसाई संघ आणि त्यानंतर मात्र आमच्या व्यासपीठावरती मात्र सन्मान केला जाईल आणि या सामन्याचा सामनावीर ठरलाय नो डाऊट. ज्याने गोलंदाजी केली दमदार आणि फलंदाजी केली दमदार राजू ठरला या सामन्याचा सामनावीर. राजला पाहता आपण.